नागपूरमध्ये पुन्हा एकदा सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ। सक्करदरा, बजाजनगर आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने केली आहे। टिपू सुलतान शेख आणि स्वप्नील मोडघरे या दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे। या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। नागपूर शहरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली। भागवत पुंडलिक वाघाळे हे द्वारका नगर परिसरातील आपल्या घरासमोर साफसफाई करीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेली। फिर्यादीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा समांतर तपासासाठी सोनसाखळी विरोधी पथक सक्रिय झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांच्या नेतृत्वाखालील टीमने तांत्रिक माहितीचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू केला। गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी कडमना परिसरातून टिपू सुलतान शेख याला ताब्यात घेतलं। त्याच्या अंगझडतीत तब्बल 1,30,000 रुपयांची सोन्याची चेन आणि 10,000 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला। सखोल चौकशीतून टिपू सुलतान याने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदार स्वप्नील उर्फ काका मोडघरे यांच्यासोबत मिळून 20 सप्टेंबर रोजी सकाळी ही चोरी केली होती। त्याचबरोबर 9 सप्टेंबर रोजी बजाजनगर परिसरात आणि 18 ऑगस्ट रोजी जयप्रकाश नगरमध्ये 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची ही कबुली त्यांनी दिली। पोलिसांनी आरोपीकडून एक ॲक्टिवा गाडी, सोनसाखळी, मोबाईल आणि एकूण 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळी एक चेन स्नॅचिंगचा प्रकार झाला होता। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँचचं जे सोनसाखळी विरोधी पथक आहे त्यानं तपास सुरू केला होता। तपास सुरू केल्यानंतर त्यामध्ये बरेच गोपनीय माहिती काढून आणि अन्य तांत्रिक पद्धतीने तपास करून यामधील गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे। सदरमध्ये जो आरोपी होता त्या आरोपीस अटक करण्यात आलेला आहे। त्यानं वापरलेलं वाहन सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक आरोपीचा शोध अद्यापर्यंत सुरू आहे। त्यामध्ये सक्करदराच्या गुन्ह्यामध्ये जो गेलेला मुद्देमाल आहे, जी सोनसाखळी आहे, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। जवळजवळ 1,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त आहे। गुन्ह्यामध्ये ज्यावेळेला पुढे तपास केला त्यावेळेला अजून 2 गुन्हे त्याच्याकडं त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे, बजाजनगर आणि सोनेगावच्या हद्दीमधले। आणि पुढील तपास आता सक्करदरा पोलीस स्टेशन येथे पुढील तपास करण्यासाठी तिकडे हँडओव्हर करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून अन्य सुद्धा गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 गुन्हे त्या आरोपींनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 2 आरोपी होते। तर त्याच्यात टिपू सुलतान अशफाक शेख हा जो आरोपी आहे, या आरोपीस आता सध्या कळमण्याचा राहणार आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा पण शोध सुरू आहे। ही संपूर्ण जी कामगिरी आहे ती गुन्हे शाखेचं जे सोनसाखळी विरोधी पथक आहे त्या पथकानं केलेले आहे। याच्यामध्ये सध्या इन्चार्ज API नितीन चुलपार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम, जी गुन्हे शाखेची टीम आहे, त्यांनी सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे। सोनसाखळी चोरांच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारांना धडा मिळाला आहे। मात्र नागरिकांनीही सावध राहून अशा घटना टाळण्यासाठी जागृत राहण्याची गरज आहे।